देतेय, प्रसाद म्हणून कुंदा घेत असाल तर जरा सावधान, कारण कुंद्याचा प्रसाद तुमच्या जिभेचा तुकडा पाडू शकतोय। ज्योतिबा डोंगरावरच्या प्रसादाच्या कुंदामध्ये ब्लेडचा तुकडा आढळलाय। शिवाजी पुतळा परिसरातल्या मिठाई दुकानातून एका भाविकाने हा कुंद्याचा प्रसाद घेतला होता। त्यामुळे प्रसाद म्हणून जर तुम्ही कुंदा खाताय तर थोडं सावधान। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर। तर रणजित, काय सांगाल की प्रसादात जो प्रसादाच्या कुंद्यामध्ये ब्लेडचा तुकडा आढळलाय, याबाबतची अधिकची माहिती? राजा श्री क्षेत्र ज्योतिबा इथं लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात भाविक येत असतात। त्यामुळे त्यांच्या प्रसादासाठी या ठिकाणी मोठी दुकानं टाकलेली आहेत। या दुकानांमध्ये अनेक पदार्थ ठेवलेले असतात। या पदार्थामध्ये कुंदा जो आहे तो एका भाविकाने खरेदी केला होता आणि जेव्हा हा घरी घेऊन गेला त्यावेळी त्यामध्ये ब्लेडचा तुकडा आढळला होता। याची तक्रार त्यानं अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती। त्या पार्श्वभूमीवर इथल्या दुकानांची तपासणी करण्यात आलेली आहे आणि संबंधित दुकानाची चौकशी सध्या केली जात आहे। मात्र देवस्थानच्या ठिकाणी आल्यानंतर कुठलाही प्रसाद अथवा काही घेत असताना जपून खरेदी करावी आणि मिठाई जपून खावी असं आवाहन सुद्धा देवस्थान समितीने केलेलं आहे। जी, धन्यवाद रणजित दिलेल्या या माहितीबद्दल। तर प्रसादाचा कुंदा पाडेल जिभेचा तुकडा, त्यामुळे प्रसाद म्हणून कुंदा खात असाल तर जरा जपून रहा, सावधानता बाळगा। कोल्हापूरमध्ये ज्योतिबा डोंगरावरच्या प्रसादात ब्लेडचा तुकडा आढळलाय, त्यामुळे प्रसादाचा कुंदा खात असाल तर जरा सावधानरित्या बाळगा।